देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. नागपुरात प्रतिष्ठेची लढत असलेल्या प्रभागांपैकी एक प्रभाग आहे 26. या प्रभागातून भाजपचे माजी नगरसेवक जितेंद्र उर्फ बंटी कुकडे, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम हे मैदानात आहेत. कुकडे आणि मेश्राम या दोघांनाही महापालिका निवडणुकीत कामाचा व्यापक अनुभव आहे. दोघेही सभापती होते. कुकडे मेश्राम यांच्यासह प्रभाग 26 मध्ये भाजपला संपूर्ण पॅनल विजयी होईल याचा ठाम विश्वास आहे. भाजपच्या या सर्व दिग्गज उमेदवारांशी नेशन सिटी न्यूजच्या प्रतिनिधी रोहिणी यांनी संवाद साधला. नागपूर महानगरपालिका याचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि आपण बघितलं की प्रत्येक पक्षातील आणि प्रत्येक प्रभागातील इच्छुक जे उमेदवार होते हे प्रचारासाठी देखील सज्ज झालेले आहेत. पण येत्या निवडणुकीला घेऊन ज्या प्रभागामधून जे उमेदवार आहेत यांनी कुठला रोडमॅप तयार केलेला आहे, कुठली त्यांची तयारी आहे आणि प्रचार करताना उमेदवार हा स्थानिक लोकांचे प्रश्न कित्येक समजून घेतो हे देखील बघण्याचं महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणूनच आता प्रभाग क्रमांक 26 मधील 4 अधिकृत उमेदवार जे भारतीय जनता पक्षाकडून उभे आहेत आणि उमेदवारीसाठी आहेत. तर आज आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की येत्या निवडणुकीला घेऊन त्यांनी कशी तयारी केलेली आहे, जनतेमध्ये जाताना जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत येत आहेत का. तर आता आपल्यासोबत आहेत बंटी कुकडे. काय सांगाल, आता जनतेमध्ये जात आहात, जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसा येतोय? एकदम उत्साह आहे जनतेमध्ये आणि जनतेने आशीर्वादच दिलेला आहे. ह्या निवडणुकीमध्ये मागच्या 2017मध्ये माझ्यासोबत धर्मपाल भाऊ आणि मी आम्ही निवडून आलो होतो आणि जेव्हा निवडून आलो तेव्हा ह्या प्रभागामध्ये पाण्याचे टँकर यायचे, घरासमोर ड्रम लागायचे आणि तिथून आमच्या आई बहिणी ह्या घागरीमधनं पाणी आपल्या घरी घेऊन जायच्या. आम्ही दोघांनी ठरवलं होतं हा टँकरमुक्त प्रभाग करू. कृष्णाभाऊंच्या सोबत कृष्णाभाऊंची साथ मिळाली. कृष्णाभाऊंनी पण आम्हाला सोबत घेऊन आम्ही आता इतकं अमृत योजनेअंतर्गत इतकं पाणी आणलं आहे की आता मोदीजींनी म्हटलं होतं हर घर में नल और उसमें जल. आपल्या पाठीमागे ही टाकी दिसत असेल, ही टाकी फक्त एवढ्या मोठ्या प्रभागातल्या परिसरातली ही एकच टाकी होती. पण आमदार कृष्णाभाऊ खोपडे, कार्यसम्राट आमदार, त्यांनी रिंग रोडच्या पलीकडे 2 टाक्यात बनवल्या आणि तिथूनही पाण्याचं वितरण सुरू झालं आणि मुबलक पाणी प्रत्येक घरी पोहोचायला लागलं. ज्या हे अनधिकृत लेआउट होतं 1900 आणि 572 हे लेआउटचा हा नंबर होता. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर खडकाळचे रस्ते होते, मुरुमचे रस्ते होते, त्याला डांबरीकरण केलं. जे मोठे रस्ते होते त्याचं सिमेंटीकरण केलं. इवन कचरेवाल्यांच्या गाड्या घरोघरी पोहोचायला लागल्या, घरोघरून कचरा संकलन व्हायला लागलं. बसेस आल्या, बसेससाठी सार्वजनिक परिवहन सुविधा आम्ही ह्या प्रभागामध्ये केली. बसस्टॉप तयार झाले. नरसिंहमंजी सिम्बॉयसिस कॉलेज ह्या आमच्या प्रभागात आलं. वातानुकूलित बस डेपो आमच्या ह्या प्रभागात माझ्या आणि धर्मपाल भाऊ मेश्रामच्या माध्यमातून आलं आणि इतके कामं केले. जनतेच्या सुखादुःखामध्ये आम्ही दोघंही आणि आमच्यासोबतच्या ज्या उमेदवार आहेत धर्मपाल भाऊसोबत ह्या सीमाताई ढोमणे, आमच्या शारदाताई बारई ह्यासुद्धा कार्यकर्ता आहेत. ह्याही खांद्याला खांदा लावून त्यावेळेस भलेही नगरसेविका नव्हत्या पण त्या सर्वांसोबत जायच्या, सर्वांच्या सुखादुःखात सोबत द्यायची, साथ द्यायची त्यांना आणि लोकांमध्ये आपला घरचा माणूस, आपला हक्काचा माणूस ह्याच प्रतिभा तयार केली आहे. आता निश्चितच जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे. एक रोडमॅप आमच्याकडे आहे. सर्वात चांगल्या वस्तू, चांगले प्रोजेक्ट मान्य कृष्णाभाऊ, नितीनजी, देवेंजी, बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागात आले आहे. फक्त एक वाईट गोष्ट आहे, जसं आम्ही पूर्व नागपुरात कृष्णाभाऊंनी काँग्रेसला हद्दपार केलं तसं आम्ही पण भावांनी संकल्प केला आहे, 2 भाऊ आणि 2 बहिणी, की ह्या प्रभागातनं आम्हाला कचरा डम्पिंग ॲड जे आहे ते हद्दपार करायचं आहे. दुसरं, आता आम्ही कचरा संकलन करण्यावाल्यांची पण मीटिंग घेणार आहे. आमच्याकडे फ्लॅट स्कीम आहे, मोठे हे आहेत, ज्येष्ठ नागरिक राहतात, म्हणजे जे 60च्या वरती आहे त्या फ्लॅट स्कीममधून वरती खालती येऊ शकत नाही कचरा सोडायला. तर जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या घरी जातील
म्हणजे त्या स्कीममध्ये त्या आतमध्ये जातील आणि त्यांच्याकडला कचरा संकलन करून आणि ते आपल्या त्या गाडीमध्ये टाकतील, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा त्रास होणार नाही, याचीसुद्धा दखल आम्ही घेतली आहे. आता जो रोडमॅप आपण तयार केलेला आहे यामध्ये तरुण आणि महिला यांच्यासाठी आपलं यावेळेस काही वेगळं नियोजन राहणार आहे का? इतके चांगले चांगले कॉलेजेस आमच्या प्रभागामध्ये आहेत. 30% आरक्षण ह्या सिम्बॉयसिसमध्ये मिळालेलं आहे नागपूर शहरासाठी. त्याच्यामध्ये 10% आरक्षण हे आमच्या प्रभागातल्याच मुलांसाठी आहे. आता आमच्याकडला मुलगा मुंबई पुण्याला जात नाही. आधी मुंबई पुण्याला जायचा, तिथे IIT करायचा, JIT करायचा, नीट करायचा आणि मग नंतर काही वर्षांना तिथूनच फोन करायचा का आई मला एका कंपनीमध्ये नोकरी लागली. मग 2 वर्षांनी फोन करायचा की आई कंपनीमधनं नोकरी लागली, आता मी इथे मुलगी पण बघितली आणि लग्न केलं आणि इथेच सेटल झालं. आता असं होणार नाही. आता इथला मुलगा इथेच राहणार आहे, इथलीच मुलगी बघणार आहे आणि इथल्याच कंपनीत सेटल होणार आहे. हा सुद्धा प्रयास आम्ही इथे केलेला आहे. जसं आता आपण म्हटलं की स्थानिक लोकांचे जे प्रश्न तुम्ही घेऊन आलेले आहेत आणि एक रोडमॅप पण घेतलेला आहे, पण माझा हा प्रश्न राहणार आहे की तुमच्या प्रभागामध्ये भाजपलाच मतदान करावं असं का बरं तुम्हाला वाटतं? मी निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, धर्मपाल भाऊ कार्यकर्ता आहे आणि भाजपाने जे ह्या 14 वर्षामध्ये केलं ते 60 वर्षात काँग्रेसने कधीच नाही केलं. जगामध्ये तर देशाचं नाव मोठं झालं नरेंद्रजींच्या नेतृत्वात, पण देवेंद्रजी आणि नितीनजींच्या नेतृत्वातही महाराष्ट्राचं नाव मोठं झालं. तुम्हाला माहीत आहे की दुबईच्या लोकांनी मागणी केली, बाकीच्या लोकांनी मागणी केली की नितीनजी गडकरी आमच्याकडे द्या, आमच्याकडले दुबईतले रस्ते पण भारताच्या रस्त्यासारखे नितीनजी सुधरवून देतील. आम्हाला अजून एका बाहेरच्या राज्यामध्ये मागणी येते की कृष्णाभाऊ खोपडेसारखा आमदार आम्हाला द्या, म्हणजे तो आमच्या पूर्व नागपूरचा आमच्या विधानसभेचा विकास करेल. आम्हालाही मागणी होते, धर्मपाल भाऊंनाही मागणी होते. आता आम्ही ज्या बसेस मला परिवहन सभापती केलं होतं त्या परिवहन सभापतीच्या माध्यमातून जेव्हा लाल बसेसमध्ये आपण बसत होतो तर आता बघा तुम्ही AC बसेस आणि त्याही इलेक्ट्रिक बसेसमध्ये तेवढ्याच रुपयाच्या तिकिटांमध्ये आपण बसतो आहे. म्हणजे हे आम्ही एका प्रकारची जनतेला सेवा करतो आहे. धर्मपाल भाऊ आहे, राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. अनेक गरजू अनेक मागासवर्गीय लोकांना ज्यांना न्याय मिळत नव्हता आज त्यांना न्याय मिळायला लागलेला आहे. त्यांच्या वारंवार बैठकी होतात आणि कित्येक समाजाचा शेड्यूल कास्ट समाज जो आहे त्या शेड्यूल कास्ट समाजालासुद्धा आम्ही न्याय दिलेला आहे. धर्मपाल भाऊंनी पण न्याय दिला आहे. सीमाताई ह्या ढोबणे आहेत, ह्या सीमाताई ढोबणेंनी राशन कमिटीमध्ये होत्या, दक्षता समिती होत्या, त्याच्यामध्ये जितकेही गरीब लोक आहेत कमीत कमी 1000च्या वरती त्यांनी राशन कार्ड तयार केलेले आहे. 1000 महिलांचे राशन कार्ड त्यांनी तयार केलेले आहे, घरोघरी जाऊन तयार केलेले आहे. ह्यानंतर शारदाताई बारई आहे, या शारदाताई बारईंनी काय केलं, यांचे पती आमच्या वार्डाचे अध्यक्ष होते. प्रत्येक घरोघरी जाऊन काय समस्या असेल म्हणजे नळापासून पोहोचवण्यापर्यंत तर शिवर ते सुवर लाईन ती गडर लाईन हे सुद्धा आम्ही टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि ते कामही सुरू झालेलं आहे. इतकं आम्ही काम केलं आहे आणि जनतेचा भरघोस आशीर्वाद आहे. आमचा फक्त एकच रोड मॅप आहे आणि सर्वत्र विकास आम्ही केलेला आहे, फक्त डम्पिंग यार्डला हद्दपार करायचा आहे. आता आपल्यासोबत धर्मपाल मेश्राम सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. सर, प्रचारादरम्यान धन्यवाद. आता बंटीभाऊ बोलले, बंटीभाऊच्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत आणि आपण त्रास घेऊन आलात त्याबद्दल धन्यवाद. प्रचार जोरात सुरू आहे आणि 4ही सीट्स आम्ही जिंकू. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचारादरम्यान स्थानिक लोकांमध्ये जातात, काय अशा समस्या लोक तुमच्यापर्यंत आणत आहेत का? बोलण्याचे त्यांचा काही प्रयत्न आहे का? निश्चितच ज्या ज्या समस्या येतील त्या निश्चितपणानं सोडवल्या जातील आणि आम्ही तो प्रामाणिक प्रयत्न मागच्या अनेक वर्षांमध्ये केला आहे, भविष्यात देखील करू. मॅम, काय सांगणार आहे? आपण एक महिला नेतृत्व राहणार आहे प्रभाग क्रमांक 26साठी, तर महिलांसाठी काही वेगळा विचार केलेला आहे की आता ज्या महिलांची सुरक्षा आहे किंवा तुमच्या वार्डात असं वाटते की आम्ही महिला नेतृत्व आहे तर त्यावर काहीतरी काम करू शकतो? महिलांसाठी आता तर मोदीजींनी भरपूर काही अशा ज्या काही सुविधा आहे किंवा ज्या काही त्यांना सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्या तर त्यांनी करून दिलेल्या आहे. लाडकी बहीण योजना त्यांनी आणून दिलेली आहे. तशा प्रकारे अजून काही नवीन सुविधा येईल तर त्या प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही काय सांगणार आहात की आता ज्या महिला आहे, आपण एक महिला नेतृत्व करणार आहे, तुमच्या प्रभागासाठी अशा कुठल्या महिला आहेत का ज्या तुमच्यापर्यंत येतात आणि आपल्या समस्या आणतात आणि तुम्ही आतापर्यंत जी कामे केलेली आहेत त्याला बघून महिलांचा किंवा लोकांचा तुमच्या प्रभागामध्ये काय प्रतिसाद आहे? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहराचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं मी धन्यवाद देते की त्यांनी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मला वाठोडा प्रभाग ब मधनं दिलेली आहे.
तसेच आमचे आमदार लाडके कार्यसम्राट आमदार पूर्व नागपूरचे कृष्णाजी खोपडे साहेब यांचा पण मी खूप खूप धन्यवाद आहे. त्यांनी मला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून उमेदवारी दिलेली आहे आणि आमच्या कार्यकर्त्यामध्ये भरपूर उत्साह आहे. महिला कार्यकर्त्यामध्ये तर अतिशय उत्साह आहे की समोरचं भविष्य भारतीय जनता पार्टीमध्येच आहे. सगळ्यांना उत्साह असते नगरसेवक बनायचा, समाजकार्य करायचं. कार्यकर्त्यामध्ये आमच्याकडे उत्साह आहे आणि आमचे कृष्णाभाऊ, आमचे पालकमंत्री साहेब जसे जनतेपर्यंत पोचतात, जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम करतात, जनतेचे कामं कसे म्हणजे पूर्ण होण्याकरता प्रयत्नशील राहतात, त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीशी, त्यांच्या मार्गदर्शनात तसेच आपले आदरणीय बंटीजी कुकडे साहेब हेही आमचे माजी नगरसेवक राहून चुकलेले आहे. त्यांचं ऑफिस जे आहे ते 12 तास उघडं असते. ते इथे जरी असले रॅलीमध्ये वगैरे तरी त्यांचं ऑफिस उघडं आहे. तुम्ही कधीही त्यांच्या ऑफिसमध्ये जा, जनतेचे कामं होतात. त्यामुळे आम्ही रॅलीमध्ये फिरलो, आम्ही जनतेमध्ये जाऊन राहिलेलो. भरपूर प्रमाणात जनतेमध्ये उत्साह आहे. ते म्हणतात की आम्ही भारतीय जनता पार्टीशीच आहे आणि कमळ चिन्हावरच आम्ही मतदान करू. तसेच आमचे धरमपालजी मेश्राम आहे, तेही आदर्श म्हणून आहे एक जनतेमध्ये. त्यांनी भरपूर कामं केलेले आहे. आणि आमच्या मनीषाताई ज्या माजी नगरसेविका होत्या, मनीषाताई कोठे, त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांचे अनुभव, तसेच आमच्या माजी नगरसेविका समिताताई चकोले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये महिला आघाडीचा किंवा महिलांचा उत्साह, त्यांच्यासाठी योजना आणण्याचं काम, त्यांना म्हणजे वरती सामोर नेण्याचं काम भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकते. त्यांचा सन्मान राखणं, त्यांचा आदर राखणं, त्यांना पूर्ण योजनेचा लाभ कसा मिळता येईल म्हणून कार्यकर्त्याला जमिनीपर्यंत सोडणं आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या म्हणजे त्यांच्या समस्याचं निराकरण कसं करता येईल म्हणून महिला प्रत्येक नागरिकापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या पोचत असते. मी पण महिलांसाठी जे काही असेल विकास, जो काही चांगल्या योजना असेल त्या मी माझ्या वाठोड्या प्रभागात आणील. महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी जे काही मला करता येईल तो मी पुरेपूर प्रयत्न करील. आणि सर्व माझ्या भारतीय जनता पार्टीचे आपले मोदी साहेब आहे, आपले नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच आपले नितीनजी गडकरी साहेब, तसेच आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मी आभारी आहे की मला उमेदवारी दिली आणि मला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा एक चान्स म्हणजे हे दिला. तर मी सगळ्या जनतेचं सेवा करील, सतत तत्पर राहील. 12 तास 24 तासातून मी काही म्हणजे 12 तासापेक्षा जास्त तास मला जेवढे देता येईल तेवढे मी जनतेला देईल आणि मी त्यांची सेवा करेल. जनतेला माझी एवढीच हे आहे, इच्छा आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला भारतीय जनता पार्टीची तिकीट दिलेली आहे. तर जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की अप्रवर्गातून धरमपालजी मेश्राम, तसेच ब प्रवर्गातून सीमाताई ढोमणे, क प्रवर्गातून शारदाताई बारई आणि ड प्रभागातून सन्माननीय बंटीजी कुकडे यांना कमळ चिन्हावर बटन दाबून विजयी करा. धन्यवाद. तर भारतीय जनता पक्षातील हे अधिकृत उमेदवार जे आता आपल्यासोबत होते, आपण चौघही उमेदवारांशी बोलण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. यंदा प्रभाग क्रमांक 26मध्ये काय कामं झालेली आहेत आणि काय कामं त्यांच्या नजरेच्या समोर आहेत हे रोडमॅप घेऊन आज ते प्रचारासाठी देखील आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात बघायला मिळतात. येत्या निवडणुकीला घेऊन त्यांना काय प्रतिसाद मिळतो हे बघणंही तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. नेशन सिटी न्यूजसाठी रोशनसह मी रोहिणी, नागपूर. नागपूर महानगरपालिकेत सुरुवातीपासूनच भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. यंदाही हे वर्चस्व कायम राहील असा विश्वास भाजपमधील सर्वांनाच आहे.